हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. सी पहा, आपण तुमचा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हे जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमधील आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 1 ते 6 जे टॉपिक आहेत या टॉपिक्सची उजळणी करणार आहोत, याची रिव्हिजन करणार आहोत. पहा, टर्मिनल एक्झामसाठी तुम्हाला एकूण 6 टॉपिक आहेत. त्या 6 टॉपिकची आपण काय करूयात, उजळणी करूयात, रिव्हिजन करूयात आणि त्या रिव्हिजनसाठी की एक्झामसाठी जे कोणते महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्या पॉईंट्सवरती हायलाईट करूयात. ओके, सो लेट्स सी द टॉपिक नंबर 1 अँड दॅट वन इज नथिंग बट दी हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. द फर्स्ट वन इज दी chapter includes the main point and that one is nothing but the heredity and heredity changes, evolution, Darwin theory of natural selection, speciation, after that transcription, translation and translocation, evidences of evolution, Lamarckism and human evolution. हे सगळे जे पॉईंट आहेत हे तुमच्या या टॉपिकमध्ये आहेत. पहा, सगळ्यात पहिला जो पॉईंट दिलेला आहे तो हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. पहा, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटी इज नथिंग बट इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वन व्हाया जीन्स. हेरिडिटी म्हणजे काय? इट इज अ ट्रान्सफर ऑफ दी बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर वन व्हाया जीन्स. जीन्स थ्रू जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनला मिळतात याला काय म्हटलं जातं? याला हेरिडिटी असं म्हटलं जातं. अँड दिस हेरिडिटी द मॉडर्न जेनेटिक्स वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय और द पॉयनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स इज द जॉर्जर जोहान मेंडेल is the pioneer of modern genetics. See, after that the various scientists discovered various theories for heredity and evolution. After the point is transcription, translation and translocation. हे 3 पॉइंट्स आहेत. इट्स ऑल अबाउट DNA and RNA, mRNA. पहा, या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट मी वाचते. तर तो पॉईंट असा आहे, इन 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रान्सिस जेकब अँड जॅक मोनॉड प्रपोज ए मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल. त्यांनी काय केलं? प्रोटीन सिंथेसिसमध्ये बॅक्टेरियल सेल्समध्ये काय केलं? DNAचं मॉडेल डिस्कवर्ड केलेलं होतं. पहा, त्यानंतर ह्या 3 डेफिनेशन्स आहेत, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आफ्टर दॅट आणि हे तुम्ही शिकलेला आहात, ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. व्हॉट इज द मीन बाय सेंट्रल डोग्मा? these proteins are the proteins synthesized by DNA through the RNA. This is called as central dogma. See, ह्या 3 डेफिनेशन आहेत. त्याच्यानंतर जो पॉईंट होता तो इव्होल्यूशन होता. हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय इव्होल्यूशन हे सांगितलेलं आहे. इव्होल्यूशन इज दी ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. दिस इज नोन ॲज इव्होल्यूशन. आफ्टर दॅट देर इज अ point and that one is nothing but evidences of evolution. There are mainly 2 evidences for evolution. The first one is the morphological evidences and second one is the anatomical evidences. Third one is the vestigial organs. Which organs are used for which purpose? That one is nothing but the vestigial organs. Fourth one is the paleontological evidences. Paleontological evidences. See, in that there is a one important diagram and that one is nothing but the sedimentary rocks and fossils. Sedimentary rock आणि फॉसिल्स ही जी काही डायग्राम आहे ही महत्त्वाची आहे. त्याच्या आधी आणखी एक पॉईंट आहे, पहा, कार्बन डेटिंग. व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग? अँड द मेथड ऑफ कार्बन डेटिंग इज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट विलार्ड लिबी. जी काही मेथड होती कोणती, तर कार्बन डेटिंग ही जी मेथड आहे ही सायंटिस्ट विलार्ड लिबी यांनी डिस्कवर्ड केलेली मेथड होती. पहा, या मेथडमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर दिस मेथड इज बेस्ड ऑन दी in case of dead bodies of plant and animal, instead of remaining constant, the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously as
Carbon 12 is non-radioactive. The time passed since the death of plant or animal can be calculated by measuring the radioactivity of carbon 14 and ratio of carbon 14 and carbon 12 present in their body. This is known as carbon dating method. म्हणजे एखादा प्लांट आणि एखादा ॲनिमल जो आहे यांची डेथ कधी झालेली आहे हे कशावरून फाइंड आउट करायचं तर कार्बन डेटिंग या मेथडवरून. त्याच्याच खाली जी काही डायग्राम आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स. दिस डायग्राम इज मेनली डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. सी व्हॉट इज द डायग्राम? देर इज अ वन डायग्राम ऑफ सेडिमेंटरी रॉक्स, sedimentary rocks and fossils. ही डायग्राम आहे आणि ही डायग्राम मेनली डिवायडेड इंटू 4 parts. The first one is the invertebrate, second one is the amphibians, third one is the reptiles and fourth one is the mammals, in which invertebrates and amphibia, that one is nothing but species which coming from Paleozoic era, reptiles coming from Mesozoic era and aves or bird coming from Cenozoic era. See what is the description of that diagram? Diagram तर ही important आहेच, त्याच्याबरोबर पहा invertebrate and amphibians, invertebrates and amphibians belongs to which era? Paleozoic era. Paleozoic era. See, second one is the reptiles. Reptiles coming from which era? Mesozoic era. Mesozoic era. And third one is the aves, or it is also known as birds, which coming from Cenozoic era. Point to be remember. पहा कोण कोण कोणत्या कोणत्या एरियाजमधून येतं? इन्व्हर्टिब्रेट्स अँड ॲम्फिबियन्स पॅलाझोइक एरा, रेप्टाइल्स मेसोझोइक एरा अँड एव्स कमिंग फ्रॉम सिनोझोइक एरा. After that, the very very important point one, and that one is nothing but the connecting links. There are mainly 3 examples for connecting links. First one is the duckbill platypus, second one is the lungfish, and the third one is the peripatus. See, these 3 are examples of connecting links. See, for example, peripatus is connecting link between Annelida and connecting links. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे पहा डकबिल प्लॅटिपस. सेकंड आहे लंगफिश and the third one is the peripatus. See, in which peripatus is connecting link between Annelida and Arthropoda. Annelida and Arthropoda. Remaining 2 are find out yourself. हे दोन जे आहेत हे तुम्ही फाइंड आउट करायचे. अशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डकबिल प्लॅटिपस आणि लंगफिश हे कोणाला जोडणारे हे काय आहेत, हे कोणामधले कनेक्टिंग लिंक्स आहेत. जसं की पेरिपेटस हे ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारे काय आहे कनेक्टिंग लिंक आहे. सी, आफ्टर दॅट द पॉइंट इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. What is mean by embryological evidences? Embryological evidences means similarities in initial stages indicate the common origin of all these animals is known as embryological evidences. After that, the point is Darwin theory of natural selection. He discovered, or Darwin has published a book of origin of species. See, point काय आहे? Darwin theory of
Darwin theory of natural selection. He discovered, or Darwin has published, a book of origin of species. तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जाऊ शकतं की डार्विनने जे बुक पब्लिश केलेलं होतं त्या बुकचं नाव काय आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे व्हॉट इज द नेम ऑफ बुक, ओरिजिन ऑफ स्पेसीज. देअर आर सम limitations of this theory, and that limitations are nothing but the natural selection is not only the factor responsible for evolution. Darwin did not mention any explanation about useful and useless modifications. There is no explanation about the slow changes and abrupt changes. And the fourth one is the Darwin work on evolution has been milestone. Okay, these are the limitations of this थिअरी. त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो आहे लॅमार्किझम. लॅमार्किझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज, और द कन्सेप्ट ऑफ लॅमार्किझम इज ऑल्सो नोन ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्स. सी लॅमार्किझम is also known as, the concept is also known as principle of use or disuse of, what I say, organs. See, after that this was discovered by scientist Jean Baptiste Lamarck. Okay, after that the point is the speciation. Speciation, what is speciation? Means formation of new species of plant and animals is the effect of evolution, and species is a group of organisms that can produce fertile individual through the natural reproduction is known as a speciation. After that the one important point, and that one is nothing but the human evolution. Okay, काय आहे point? Human evolution. Here is the history of human, how the human evolution takes place, how the which one is the first humans, which one is the second human. In that Neanderthal can be considered as the first example of wise man. Okay, and the Cro-Magnon man evolved about 50,000 years ago, and afterward this evolution had been faster than the earlier. पहा इथं तुमचा तो टॉपिक, हा टॉपिक संपलेला आहे. पहा या टॉपिकमध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत, पहा आपण सगळ्यात पहिल्यांदा हेरिडिटी आणि हेरिडिटरी इव्होल्युशनबद्दल बोललो. हे कोणी शोधून काढलेलं आहे? तर ग्रेगर मेंडल यांनी. त्याच्यानंतर आपण जे पॉईंट पाहिले तर तिथं 3 डेफिनेशन आहेत तुम्हाला, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड तिसरा काय हो? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सलेशन. हे 3 डेफिनेशन, त्याच्यामध्ये सगळं DNA आणि RNA बद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो इव्होल्युशन आहे. इव्होल्युशन नंतर इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. इव्हिडन्सेस किती आहेत एकूण? इव्हिडन्सेस 4 आहेत आय थिंक, सॉरी 6 आहेत, 6. ओके, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, सेकंड वन इज दी anatomical evidences, third one is the vestigial organ, third one is the paleoanatomical evidences, next one is the connecting links, sixth one is the embryological evidences. हे आहे. त्याच्यानंतर डार्विन थिअरी आहे. डार्विन थिअरी नंतर लॅमार्किझम आहे. लॅमार्किझम नंतर स्पेसिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन आहे. पहा याच्यामधले मी नोटवरती लिहिलेलं आहेत. पहा सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स ही डायग्राम विचारली जाऊ शकते परीक्षेला. ह्युमन इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं. कनेक्टिंग लिंक्सचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामधले 3सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातील किंवा 2 एक्झाम्पल विचारले जातील. एखादं डकबिलचं एक्झाम्पल विचारलं जाईल, लंगफिशचं विचारलं जाईल, पेरिपेटसचं विचारलं जाईल. त्याच्यानंतर आपण हे ॲनिमल्स बघितले, कोणत्या एराजमधून येतं. इनव्हर्टिब्रेट अँड ॲम्फिबियन्स पॅलाझोइक एरामधून येतात. रेप्टाईल्स मेसॉइक एरामध्ये येतात. तर एल्स हे सिनोझोइक एरामधून येतात.
अशा पद्धतीने आपण हे सगळं पाहिलेलं आहे. पहा त्याच्यानंतर टॉपिक नंबर 2 आहे तुमचा. तो टॉपिक नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. पहा या लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये आपण खूप सारे पॉईंट्स बघितलेले आहेत. त्या पॉईंट्सवरती एकदा आपण काय करूयात तर हायलाईट्स करूयात. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आपण पॉईंट पाहिलेला होता, दिस टॉपिक इन्क्लूड्स मेनली 4 पॉईंट्स. द फर्स्ट वन इज दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. सेकंड वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. द थर्ड वन इज दी सम न्यूट्रियंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी. अँड द फोर्थ वन इज दी सेल डिव्हिजन ए लाईफ प्रोसेस. असे 4 पॉईंट्स होते. या पॉईंटमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. पहा हा पहिला पॉईंट आहे. याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ज्या आवश्यक असणाऱ्या इम्पॉर्टंट असणाऱ्या ज्या काही सिस्टीम्स असतात त्या सिस्टीमबद्दल बोललेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या कशा पद्धतीनं वर्क करत असतात त्याच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, हाऊ द एनर्जी प्रोडक्शन टेक्स प्लेस इन अवर बॉडी हे सांगितलेलं आहे. पहा त्या ठिकाणी तुम्हाला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम दिलेली आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमची तुम्हाला डायग्रॅम विचारतील किंवा तिथं डायग्रॅम दिली जाईल आणि तुम्हाला तिथं नेमिंग करायला सांगतील, ते तुम्हाला आलं पाहिजे. आफ्टर दॅट देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. द फर्स्ट वन इज दी एरोबिक रेस्पिरेशन अँड अनदर वन इज दी अनएरोबिक रेस्पिरेशन. सी हे तुम्ही नोट डाऊन करून घेताय का? तुम्हाला हे नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर घेऊ शकताय आणि याची तुम्ही आन्सर्स पण शोधायची आहेत. पहा आपण पॉईंट्स पाहूयात. देअर आर मेनली 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन विच यू हॅव ऑलरेडी स्टडीड वेन, जेव्हा तुम्ही टॉपिक पाहिलेला आहे तेव्हा हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. पहा देअर आर मेनली 2 टाइप्स ऑफ respirations. The first one is the aerobic respiration and the another one is the anaerobic respiration. What is the meaning of aerobic respiration? Aerobic respiration, the respiration which carried out with the help of oxygen, that respiration is known as aerobic respiration, and the respiration which carried out without the help of oxygen, which does not involve oxygen for that process, that respiration is known as anaerobic respiration. Aerobic respiration mainly consists of 3 methods, and that one is nothing but the first one is the glycolysis, which is very important one. You may have to तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतो की डेफिनेशन काय आहे ग्लायकोलिसिसची किंवा प्रोसेस काय आहे, ग्लायकोलिसिस म्हणजे काय. आफ्टर दॅट देर इज वन पॉईंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. दॅट वन इज नथिंग बट दी क्रेब्स सायकल्स. त्या सायकलला क्रेब्स सायकल असं देखील म्हटलं जातं. सी रेस्पिरेशन ऑकर विथ दी हेल्प ऑफ oxygen. Okay, this aerobic respiration mainly consists of 3 points. Which 3 points? The first one is the glycolysis. याच्यामध्ये याची डेफिनेशन आणि प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर TCA सायकल, ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. ओके, this cycle is also known as Krebs cycle because this cycle was discovered by scientist Hans Krebs. And the third one is the electron transfer chain reaction. Electron transfer chain reaction. These 3 process are very important one. ग्लायकोलिसिसमध्ये त्याची डेफिनेशन महत्त्वाची आहे, त्याची प्रोसेस महत्त्वाची आहे. सी ग्लायकोलिसिस इज ऑल्सो नोन ॲज EMP pathway because this glycolysis process was discovered by 3 scientists and that one is nothing but the see I will tell you the name of that scientist. Glycolysis is also known as EMP pathway. See, the process of glycolysis was discovered by 3 scientists, Gustav Embeden, Otto Meyerhoff and Jacob Parnas.
ऑन द बेसिस ऑफ द फर्स्ट नेम ऑफ त्यांच्या नावाच्या पहिल्या लेटरवरून काय केलं गेलं, याला EMP पाथवे असं देखील म्हटलं गेलं. सो ग्लायकोलिसिसला काय म्हटलं जातं, EMP पाथवे. तर TCA सायकलला काय म्हटलं जातं, क्रेब्स सायकल. आणि हे दोघं कसे आहेत, तर हे दोघं एकमेकांना अपोजिट आहेत. सो तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक पॉसिबिलिटी आहे की ग्लायकोलिसिस आणि TCA सायकल या दोघांचा डिफरन्स देखील विचारला जाऊ शकतो, किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ही जी आहे याच्यावरती शॉर्ट नोट देखील विचारली जाऊ शकते. सी, जेव्हा तुम्हाला डिफरन्स विचारतील ना, पहा, समजा तुम्हाला ग्लायकोलिसिस आणि TCA सायकलचा डिफरन्स विचारला आहे, तर तुम्ही काय करता माहिती आहे का, तुम्ही सरळ निबंधासारखं लिहिता. ग्लायकोलिसिसचा मोठाच्या मोठा पॅरेग्राफ, TCA सायकलचा मोठाच्या मोठाचा पॅरेग्राफ, तिथं 0 मार्क्स मिळतात बाळांनो. 10th स्टँडर्ड आहे, बोर्ड आहे, असं लिहायचं नसतं. जेव्हा डिस्टिंग्विश किंवा डिफरन्स विचारला जातो तेव्हा तुम्हाला 2 कॉलमच करावे लागतील. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 4. सी, फरक लिहिताना तुम्हाला मॅक्झिमम 4 पॉईंट्स द्यावे लागतील, तर तिथे तुम्हाला 2-2 मार्क्स मिळतील. लक्षात येते. बरेचसे स्टुडंट्स काय करतात, 2च पॉईंट्स लिहितात. 2 पॉईंटला 2 मार्क्स मिळत नाहीत. 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट्स इथं लिहिणं गरजेचं असतं. सो लक्षात राहील हे. पहा, नेक्स्ट पॉईंट इज दी मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, तेच आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ATP ट्रान्सफॉर्मेशन आहे. व्हॉट इज ATP? ATP इज ॲडिनोसिन triphosphate, which is an energy rich molecule, and energy is stored in the bonds of which phosphate group attached to each other. See, after that there is a 2 flow charts. The first one is the process of energy production through aerobic respiration, and the another one is the process of energy production through the anaerobic respiration in living organisms. See, these are the 2 flow charts. ओके, आता प्रत्येक जणांना, बऱ्याचशा स्टुडंट्सला असं वाटतं की एरोबिक इम्पॉर्टंट आहे, अनएरोबिक इम्पॉर्टंट नाही. तर या ठिकाणी दोन्हीही इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हे जे 2 फ्लो चार्ट्स आहेत हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. एरोबिक जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट अनएरोबिक आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीनं ही सायकल चालते हे दिलेलं आहे. पहा, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, फक्त ठेवताना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीसुद्धा फ्लो चार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. सो आपण इथं लिहूयात, काय पॉईंट लिहूया तो, फ्लो चार्ट्स. कोणते फ्लो चार्ट्स? एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन. एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन, शॉर्टमध्ये लिहिते. आणि दुसरं एनर्जी प्रोडक्शन थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. दोन्हीसुद्धा फ्लो चार्ट महत्त्वाचे आहेत. प्रोडक्शन थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. पहा, त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो पॉईंट होता एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. हाऊ मेनी फूड कंपोनंट? देर आर मेनली फोर फूड कंपोनंट्स. द फर्स्ट वन इज दी प्रोटीन्स, सेकंड वन इज दी फॅटी ॲसिड्स, थर्ड वन इज दी विटॅमिन्स, अँड द फोर्थ वन इज दी फायबर्स. ओके, पहा, आपण हे पाहिलेलं होतं, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. सी, which are different food components? First one is the protein, second one is the fatty acids, third one is the vitamins, fourth one is the fibers. Okay, these four are known as food components which produces energy. See, protein produces how much energy? Protein produces 4 kilocalorie energy. Okay, fatty acids produces how much energy? Fatty acids produces
9 kilocalorie energy. See, vitamins, there are mainly 6 types of vitamins, and also there are 2 extra one, the vitamins like riboflavin, that one is nothing but the vitamin B2, and the second one is the nicotinamide, that one is nothing but the vitamin B3. पहा, विटॅमिनचे एकूण 6 टाइप्स आहेत. तुम्हाला माहिती आहे विटॅमिन्सपासून आपल्याला काय काय मिळतं? ए आहे, बी आहे, सी, डी, ए बी सी डी, ई आणि एफ नाही लिहायचा, के लिहायचा. दीज आर दी 6 टाइप्स ऑफ विटॅमिन. सी, very important one. Protein produces 4 kilocalorie energy, fatty acids produces 9 kilocalorie energy. vitamins कोणते कोणते आहेत? ए, बी, सी, डी, ई आणि के. आणखी 2 आहेत ते आपण इथे लिहूया, विटॅमिन B12 and vitamin B3. this is known as riboflavin, this one is known as nicotinamide. ओके, अशा पद्धतीचे ना विटॅमिन्स आहेत. आणि ते फायबर्स, रोल काय फायबर्सचा? तर फायबर्स काय करतात? तो इसेन्शियल न्यूट्रियन्स किंवा काय करतात फायबर्स आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे काही जीवनसत्वे असतात ते पुरवण्याचं काम करतात. सो देर इज वन सायंटिफिक रिझन अँड दॅट वन इज नथिंग बट दी व्हाय वॉटर इज ॲन इसेन्शियल न्यूट्रियंट ऑर गिव द रिझन्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वॉटर इज ॲन इसेन्शियल न्यूट्रियंट. का आहे वॉटर हे इसेन्शियल न्यूट्रियंट? का तर आपल्या बॉडीमध्ये एकूण 90% वॉटर असतं, ब्लडमध्ये पण 90% वॉटर असतं, आणि थोडं जरी वॉटर आपल्या बॉडीमध्ये कमी पडलं तर आपल्या शरीराचं कार्य तिथं विस्कळीत होऊ शकतं. म्हणून हे सगळं तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. इच सेल कंटेन्स 70% वॉटर. ब्लड प्लाझ्मा कंटेन्स 90% ऑफ वॉटर. Functioning of cell and thereby whole body disturbed even if there is a little loss of water from the body. Therefore water is an essential nutrient. So हे पण तुम्ही बघून ठेवा. Give the reasons. Give the reasons. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातील ते तुम्हाला सांगते. Give the reasons. काय रिझन? तर water is an essential न्यूट्रिएंट विचारलं जाऊ शकतं. मला माहीत नाही विचारले की नाही, पण विचारलं जाऊ शकतं, हे पॉसिबिलिटी सांगते. आफ्टर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल प्रोसेस. व्हॉट इज मीन बाय सेल डिव्हिजन? देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, माइटोसिस, मिओसिस. माइटोसिस consists of 4 phases. The first one is the prophase, second metaphase, third one is the anaphase, and fourth one is the telophase. आफ्टर दॅट मिओसिस. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि इथे तुमचा टॉपिक नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम संपलेला आहे. लक्षात राहील आपण काय काय इथं बोललेलं आहे. हे सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट तर आहेत, आणि जे काही आपण बोललेलो आहेत आता डिस्कस केलेले आहे ते देखील इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स सी द टॉपिक नंबर 3 and that one is nothing but life process in living organism part 2. See, in this topic आपण एकूण 4 पॉईंट्स पाहिलेले होते. द फर्स्ट वन इज दी रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये 2 टाइप्स, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आफ्टर दॅट रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. थर्ड पॉईंट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. हे 4 पॉईंट्स आपण पाहिलेले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन पाहिलेली होती. व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑर स्पेसीज बाय अर्लियर existing organism called as reproduction. Reproduction is one of the various important character of living organism, and it is also one of the various reasons responsible for evolution of each species. In living organism, reproduction occurs mainly by 2 methods. The first one is the sexual reproduction and another one is the asexual reproduction. Asexual reproduction आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा महत्त्वाचा पॉईंट पाहिलेला होता. आणि दुसरा होता तो असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे झालेलं आहे का तुमचं? नोट डाऊन करून काय काय सांगितलं ते लक्षात आलेलं आहे. मी आता हे पुसते म्हणजे आपण नेक्स्ट टॉपिकबद्दल बोलूयात. स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारून घेऊ शकता तुम्ही.
तुम्हाला हवा असेल तर डिस्टिंग्विश किंवा डिफरन्स कशा पद्धतीने लिहायचा हे नोट डाऊन करून घ्या. पहा, तिसरा टॉपिक आपण पाहतोय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. सगळ्यात पहिला पॉईंट त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन. It has two types, asexual and sexual. All of you know that. What is mean by asexual reproduction? Sexual reproduction. जेव्हा आपण टॉपिक पाहिलेला आहे या सगळ्या गोष्टींचा डिटेल स्टडी केलेला आहे. पहा, asexual reproduction. The reproduction occur with the help of only one type of a cell. This is the unique characteristic of asexual reproduction. And the reproduction which is carried out with the help of two types of cell or which needs two cells for the reproduction, that reproduction is known as sexual reproduction. पहा, असेक्शुअल मध्ये आपण जो पहिला पॉईंट पाहिलेला होता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तर त्याच्यामध्ये 3 मेथड्स होत्या. एक म्हणजे बायनरी फ्युजन, सेकंड वन इज दी मल्टिपल फ्युजन, थर्ड वन इज दी बडिंग. सी आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलरमधल्या आहेत ह्या मेथड्स, व्हेरी सॉरी. आणि त्याच्यानंतर मल्टीसेल्युलरमधल्या देखील आपण पाहिलेल्या होत्या. मल्टीसेल्युलरमधल्या पहा कोणकोणत्या आहेत आपण आता मी तुम्हाला सांगते या ठिकाणी. सी असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याचं लिहूयात का आधी आपण असेक्शुअलबद्दल बोलूयात. याचे 2 टाईप्स. कसंही लिहिते पहा, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता डिरेक्टली लिहिते, शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मोठं लिहित बसत नाही, तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये एकूण 3 टाईप्स. विच वन इज 3 टाईप्स? द फर्स्ट वन इज दी बायनरी फ्युजन. ओके, लक्षात राहील, बायनरी फ्युजन. द सेकंड वन इज दी मल्टिपल फ्युजन and the third one is the budding. Binary fission also having 3 types. The first one is the simple binary fission which performed by amoeba. लक्षात ठेवायचं आहे, 1 मार्क्ससाठी विचारलं जाईल कोण कोण काय काय करतं. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन शॉर्टकट मारतीये, लक्ष असू द्यात. पॅरामेशियम. आणि तिसरं लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन विच इज परफॉर्म बाय द ऑर्गॅनिझम युग्लिना. ओके, पहा आता त्याच्यानंतर मल्टिपल फ्युजन विच परफॉर्म बाय अमिबा. अँड अमिबासारखे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते मल्टिपल फ्युजन दाखवतात. आणि बडिंग परफॉर्म बाय ईस्ट सेल. ओके, दिस ऑल अबाउट असेक्शुअल रिप्रोडक्शन इन unicellular organism. Now let's see asexual reproduction in multicellular organism. There are mainly 5 types. First कोणता होता? First होता fragmentation. The fragmentation performed by which animals? Which microorganisms? Spirogyra and Sycon. Correct? The second one is the regeneration. The third one, regeneration performed by planaria आणि कोण? lizard. Correct one. The third one is the budding. हे budding वेगळं आहे आणि ते budding वेगळं आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं budding असेल तर ते कोण परफॉर्म करतं? ईस्ट सेल. आणि मल्टीसेल्युलर मधलं असेल budding तर ते कोण परफॉर्म करतं? तर ते हायड्रा आणि हायड्रा सारखे animals perform करतात. See, after that vegetative propagation. The fourth type, vegetative propagation. Asexual reproduction if performed with the help of vegetative organ like root, stem, leaf and bud. That type of reproduction is known as vegetative propagation. And fifth one is the spore formation. Fifth one is the spore
formation. See, spore formation performed by or is shown by the mucor. लक्षात राहील, sexual reproduction in multicellular organism. After that, the point is very important one, sexual reproduction. Sexual reproduction having two process. First one is the gamete formation and the second one is the fertilization. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं sexual reproduction in plant. The flower is the structural unit of sexual reproduction. लक्षात राहिलं पाहिजे. कुठं लिहूयात आपण? Sexual reproduction in plant. Flower is structural unit of sexual reproduction in plant. फ्लॉवर हे काय आहे? स्ट्रक्चरल युनिट आहे आणि पोलन ग्रेन्स याच्यामध्ये फॉर्मेशन होणं महत्त्वाचं असतं. इट मेनली कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. द फर्स्ट वन इज दी अँड्रोशियम, दॅट वन इज नथिंग बट दी मेल पार्ट अँड गायनोशियम इज दी फिमेल पार्ट. सी, पोलन ग्रेन्स प्रोडक्शन असतं हे खूप महत्त्वाचं असतं अँड दिस पोलन ग्रेन्स आर produced with the help of process and that process is nothing but the meiosis division or meiotically. Pollen grains are produced by meiotically किंवा meiosis process असं देखील म्हटलं तरी चालेल. पोलन ग्रेन्स कसे फॉर्म होतात तर meiotically. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन हे मिओटिकली होतं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे मायटोटिकली किंवा मिओटिकली होतं. पहा, त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट होता तो पहा काय आहे. सॉरी, महत्त्वाचा नाही, नेक्स्ट पॉईंट काय होता ते पाहूयात आपण. द नेक्स्ट पॉईंट इज दी व्हेरी इम्पॉर्टंट वन. परत मेन इम्पॉर्टंट पॉईंट आलेला आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. हे आपण प्लांटमधलं पाहिलं. फ्लॉवर इज द मेन ऑर स्ट्रक्चरल युनिट इन प्लांट्स फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये पोलन्स ग्रेन जे असतात हे कसे प्रोड्यूस केले जातात? मिओटिकली किंवा मिओसिस डिव्हिजन होतं आणि पोलन ग्रेन्स फॉर्म होतात. सी, नेक्स्ट जो पॉईंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग बघताना आपण दोन महत्त्वाचे पॉईंट्स बघितले होते. एक मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड द सेकंड वन इज दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या दोघांपैकी एक 100% तुम्हाला असणार. बोर्डाच्या एक्झामला असू दे, आत्ताच्या एक्झामला असू दे, एक डिटेलमध्ये विथ डायग्राम विथ देअर ऑल काय म्हणतात त्याला पार्ट्स विथ देअर ऑल फंक्शन ऑफ दॅट पार्ट अँड दी स्केमॅटिक डायग्राम आणि वर्किंग हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. दोनपैकी एक 100% विचारली जाणार. पहा कोणती होती? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह system and the second one is the female reproductive system. ह्या दोघांपैकी एक 100% तुम्हाला असणार आहे एक्झामला. सी, त्याच्यानंतर जो पॉईंट आपण पाहिला तो गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन आणि नंतर आपण पाहिलं डेव्हलपमेंट अँड बर्थ, मेन्स्ट्रुअल सायकल हे पॉईंट्स पाहिलेले होते. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज. मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये एकूण 3 होत्या पहा. म्हणजे या मेथड्स फॉर फॅमिली प्लॅनिंग असं पण आपण म्हणू शकतो. सी, कोणकोणते आहेत? इन विट्रो फर्टिलायझेशन, द सेकंड वन इज दी सरोगसी अँड द थर्ड वन इज दी स्पर्म बँक. हे काय आहेत तर ह्या 3 मेथड्स. सी, आपण असं लिहूयात मेथड्स of family planning. The first one is the in vitro fertilization. The second one is the surrogacy and the third one is the sperm bank. After that, the very important point and that one is nothing but the twins. How many types of twins? There are mainly 2 types of twins. The first one is the कोणकोणते आहे तो? मोनोझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक ट्विन्स
and the another one is the dizygotic twins. Dizygotic twins. ओके. आणि तिसरा पण आणखी एक ट्विन्सचा टाईप आहे तो म्हणजे सायमेज ट्विन्स. तो पण आपण लिहू शकतो. पण मेन जे आहेत दोन ते कोणते आहेत तो, तर एक म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरं म्हणजे डायझायगोटिक ट्विन्स. पहा, त्यानंतर जो पॉईंट पाहिलेला होता, what is mean by reproductive health, and after that the name of two sexual diseases, and that one is nothing but the syphilis and gonorrhea, and after that the symptoms of that syphilis and gonorrhea, and after that एक definition होती, what is mean by the population explosion, excessive growth of population explosion within a short duration is known as पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सी, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हा या टॉपिकचा मेन पार्ट आहे. सो तुम्हाला एक आणखी महत्त्वाचा पॉईंट विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे डिफरन्स इन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम लिहून त्या पद्धतीनं ह्या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं आहे. इथं आपले एकूण 3 टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत. पहा, या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पोलन ग्रेन्स कशानं फॉर्म होतात, तर मिओटिक डिव्हिजन होतं तिथं, म्हणजेच मिओसिस होतं. सायकॉन हा जो आहे आणि स्पायरोगायरा जो आहे हा फ्रॅगमेंटेशन पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्याचं. त्याच्यानंतर आपण डिफरन्स बघितला सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. टाईप्स ऑफ ट्विन्स पाहिले, मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. त्याच्यानंतर मेथड्स फॉर फॅमिली प्लॅनिंग आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या दोघांपैकी एक नक्की तुम्हाला एक्झामला असणार आहे. आत्ता आपण थांबूयात. रिमेनिंग जे टॉपिक्स राहिले त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट बघूयात.